पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रस्तावना. आज आपण एक नवीन साक्रामेंट म्हणजे प्रभू येशूला आपल्या हृदयात पहिल्यांदा स्वीकारणार आहोत. चला तर आपण आपले हृदयाचे दरवाजे प्रभू येशू ख्रिस्तासाठी उघडूया. आपण आपले आई वडील, आपले कुटुंब, आपले शिक्षक व आपल्या मित्रांबरोबर हा महत्त्वाचा क्षण साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. या पवित्र मिसा बलिदानात आमच्यासाठी प्रार्थना करा, म्हणजे प्रभू येशू आमच्या हृदयात वस्ती करून आम्हाला त्याच्या कृपेने भरून टाकेल. माझ्या प्रिय मुलांनो आणि आई वडिलांनो आणि सगळे नातेवाईक, आपले सगळे पॅरिशनर्स, आज आपल्यासाठी फार आनंदाचा दिवस आहे. आज आपण सण साजरा करतो, प्रकटीकरण. येशू प्रकट झाला आणि हे प्रकटच्या सणामध्ये आपल्या देवळामध्ये हे सगळे सफेद कपडे घातलेले 39 देवदूत इथे आलेले आहेत. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आणि आता या मिसामध्ये सहभागी होण्यासाठी हात जोडूया. आपल्या हातून काही अपराध घडले असतील, क्षमा, त्यासाठी क्षमा मागूया. हे प्रभू, तू आम्हाला चांगले आई वडील दिले आहेत, मात्र आम्ही त्यांचा योग्य तो मान सन्मान करत नाही, म्हणून आम्हाला वाईट वाटते. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू शब्द व साक्रामेंटाच्या रूपाने आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, पण आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष करतो, म्हणून आम्हाला वाईट वाटते. हे ख्रिस्त, आम्हावर दया कर. हे ख्रिस्त, आम्हावर दया कर. सगळ्यांनी हात जोडायचे आहेत आणि क्षमा मागायची आहे. हे प्रभू, तू क्षमेची, सेवेची व ऐक्याची शिकवण दिली आहेस, मात्र आम्ही एकमेकांना क्षमा करण्यास व एकत्रितपणे नांदण्यास कमी पडतो, म्हणून आम्हाला वाईट वाटते. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू आम्हाला चांगली शिकवण दिली आहेस, पण आम्ही त्याचे पालन केले नाही, त्याबद्दल आम्हावर वाईट वाटते. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ताऱ्याच्या प्रकाशाने तू जगाला तुझ्या एकुलत्या एका पुत्राच्या जन्माची शुभवार्ता कळवलीस. श्रद्धेच्या प्रकाशाने आम्हाला स्वर्गीय वैभवाचे दर्शन घडव. ही प्रार्थना मी तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या सेवका जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. यशायाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावत आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड कालोख राष्ट्रास झाकत आहे. पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. राष्ट्र तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चोहोकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहे. तुझा पुत्र दुरून येत आहे, तुझे कन्यांना कडेवर बसवून आणत आहे. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल. तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे येईल, राष्ट्राची संपत्ती तुझ्याकडे येईल. उंटाच्या झुंडी मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. सर्व लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील. परमेश्वराचा आनंद भराने गुणनुवाद करतील. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. प्रभू सर्व राष्ट्रे तुला दंडवत घालतील. सर्व राष्ट्रे तुला दंडवत. हे देवा, तू आपले न्यायानुशासन राजाला दे. राजपुत्राला आपली धर्मनीती शिकव. तो नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करील, तुझ्या दिनांचा निवाडा न्यायबुद्धीने करील. प्रतिसाद. प्रभू सर्व राष्ट्रे तुला दंडवत घालतील. त्याच्या खाली धार्मिक उत्कर्ष पावतील आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल. समुद्रापासून महासागर आणि नदीपासून पृथ्वीच्या दिगांतापर्यंत तो प्रभुत्वाला चालवेल. प्रतिसाद. प्रभू सर्व राष्ट्रे तुला दंडवत घालतील. तार्शीश व द्वीपे यांचे राजे नजराणे आणतील. शबा व सबा यांचे राजे खंडणी देतील. सर्व राजे त्याला दंडवत घालतील, सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील. प्रतिसाद. प्रभू सर्व राष्ट्रे तुला दंडवत घालतील. कारण दाव करणाऱ्या दरिद्री, दीन व अनाथ यांना तो सोडविल. दुबळ्यांवर तो दया करील, दरिद्रांचे जीव तो टाळील. प्रतिसाद. प्रभू सर्व राष्ट्रे तुला धन्यवाद घालतील. पौलचे इफिसीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. देवाची जी कृपा तुम्हासाठी मला प्राप्त झाली, तिच्या व्यवस्थेविषयी तुम्ही ऐकले असेल. म्हणजे प्रकटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळविले गेले. त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्टांना प्रकट करून दाखवलेले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानांना कळविण्यात आले नव्हते. ते रहस्य हे की परराष्ट्रीय लोक ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने आम्हाबरोबर वतनबंधू, आम्हाबरोबर एक शरीर व आम्हाबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत. प्रभूचा शब्द. मी पूर्व दिशेस त्याचा ताडा पाहून त्याला नमन करायला आलो आहोत.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत मते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. राजा हेरोदच्या आमदानीत यहुदिया प्रांतातल्या बेथलहेम येथे येशूचा जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर काही मागी लोक पूर्वेकडून यरुशलेम येथे आले आणि विचारपूस करू लागले, यहुद्यांचा राजा जन्मला आहे, तो कुठे आहे? आम्ही त्याचा तारा उगवलेला पाहिला म्हणून त्याला मुजरा करावयास आलो आहोत. हे ऐकताच राजा हेरोद आणि त्याच्याबरोबर सारे यरुशलेम घाबरून गेले. त्याने यहुद्यांचे प्रमुख पुरोहित व शास्त्री जमवले आणि त्यांना विचारले, ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे? यहुदियातल्या बेथलेममध्ये, ते म्हणाले, कारण संदेष्टांनी लिहिले आहे, यहुदा प्रांतातल्या बेथलहेमा, यहुदाच्या सत्ताधीशांपेक्षा तू मुळीच कनिष्ठ नाहीस, कारण तुझ्यातून एक नेता उदयास येईल आणि तो माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपालक होईल. मग हेरोदाने त्या पूर्वेकडल्या मागी लोकांना गुपचूप बोलावून घेतले आणि तारा नक्की केव्हा दिसू लागला याची वेळ विचारून घेतली. नंतर त्यांना बेथलहेमला जाण्यास सांगून तो म्हणाला, तुम्ही जा आणि त्या बाळाचा बारकाईने शोध घ्या. त्याचा पत्ता लागला की मला खबर द्या, म्हणजे मी पण येऊन त्याला मुजरा करीन. राजाच्या सांगण्याप्रमाणे ते निघाले. जाता जाता त्यांना पूर्वी जो तारा पूर्वेस उगवलेला दिसला होता तो पुन्हा दिसू लागला. तो त्यांच्या पुढे पुढे जात होता. मग जेथे ते बाळ होते तेथे तो वर थांबला. तारा पाहून त्यांना खूपच आनंद झाला होता. ते घरात गेले तेव्हा ते बाळ आपली आई मरिया हिच्या जवळ असलेले त्यांना आढळले. बाळाच्या पायावर डोके ठेवून त्यांनी त्याला नमन केले. आपल्या थैल्या सोडून त्याला सोने, ऊद व गंधरस यांचे नजराणे दिले. मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यानुसार ते दुसऱ्या वाटेने आपल्या देशास निघून गेले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता ते सत्य असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज देऊळ माता एपिफनी म्हणजे प्रकटीकरण हा सण साजरा करते. देवाचा पुत्र मानवी रूप घेऊन बेथलेम येथे त्याने जन्म घेतला आणि ही घटना जी घडली, एवढी मोठी घटना, ऐतिहासिक घटना, पण याविषयी जास्त वाच्यता झाली नाही किंवा कोणाला कळलं नाही. फार थोडे मेंढपाळ आणि काही लोकांना माहिती होतं. पण आज आपण जो सण साजरा करतो प्रकटीकरण, या सणाद्वारे जणू काही परमेश्वर आपल्याला सांगू इच्छितो की मी फक्त तिकडे इस्रायल लोकांसाठी नाही तर संपूर्ण मानव जातीसाठी, संपूर्ण जाती धर्माच्या लोकांसाठी, या सगळ्या जगासाठी मी आलेलो आहे. आणि हा परमेश्वर ईस्ट अँड वेस्ट, साऊथ अँड नॉर्थ, सगळं विश्वव्यापी जे जग आहे या जगासाठी तो तारणारा म्हणून जन्माला आहे. 3 लोक ताऱ्याचा मागोसा घेत भेटायला आले. कोण होते ते? काही म्हणतात राजे होते, काय म्हणतात ज्ञानी होते,
काय म्हणतात खगोलशास्त्रज्ञ होते. एक मात्र नक्की की ते विद्वान होते, हुशार होते, ज्ञानी होते. आणि हे लोक पूर्वेकडून आले आणि म्हणूनच लोकांनी त्यांच्या ज्ञानामुळे, त्यांच्या हुशारपणामुळे समाज त्यांना राजाचा मान देतो. मुलांनो, आज राजांचा राजा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या हृदयामध्ये येणार आहे. आणि म्हणून आपले 2 शिक्षक आहेत, एक या बाजूला एक त्या बाजूला. मी प्रवचन असं न देता तुमच्याशी बोलणार आहे, तुमच्याशी संवाद साधणार आहे. तर पहिलं मला सांगा, आज तुम्ही आनंदी आहात का? काय वाटतं तुम्हाला? आर यू हॅपी? मला आवाज नाही. आर यू हॅपी? येस. आता मला सांगा, राजांचा राजा प्रभू येशू तुमच्या हृदयात येणार आहे, बरोबर ना? आता हा येशू तुमच्या हृदयात येणार. हृदयात आला, संपलं का? त्याला जिवंत ठेवण्यासाठी, त्याचा इम्पॅक्ट, त्याचा परिणाम अनुभवण्यासाठी तुम्ही या राजासाठी काय करणार? मला सांगा, काय करू शकाल? की आता येशू माझ्या हृदयात आलेला आहे, मी पवित्र झालेलो आहे आणि म्हणून परमेश्वर माझ्या हृदयात आलेला आहे, परमेश्वर माझ्या हृदयात राहायला पाहिजे. परमेश्वराला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत मला सांगा? बघा, हात वरती करा. कोणकोणत्या गोष्टी परमेश्वर आवडत नाहीत? या. मस्ती करणे. मस्ती करणे, मस्ती आवडत नाही, बरोबर. दुसरं काय आवडत नाही? देवाला काय आवडत नाही? आई बाबाला मान ना देणे. आई बाबाला मान न दिला ते आवडणार नाही. व्हेरी गुड. आणखी काय आवडत नाही? तुम्ही बरं. हा, यस. उलट बोलणे. उलट बोलणे देवाला आवडत नाही. आणखी काय देवाला आवडत नाही? खोटा बोलणे. खोटं बोलणे देवाला आवडत नाही. ओके, येस. मारामारी करणे. हा, चोरी करणे. चोरी करणे देवाला आवडत नाही. व्हेरी गुड. तर आता आपण बघतो की या गोष्टी देवाला आवडत नाहीत. तुम्ही प्रभू येशू या भाकरीच्या रूपामध्ये तुमच्या अंतःकरणात येणार आहे आणि म्हणून या प्रभूसाठी, हे पवित्र जीवन जगण्यासाठी तुम्ही काय काय कराल मला सांगा? काय करू शकता प्रभूसाठी? तुम्ही सांगा, काय कराल? तुम्हाला पवित्र राहायचं आहे, तुम्हाला चांगलं राहायचं आहे, काय कराल तुम्ही? काय करू शकता? हात वरती करा. तुम्ही काय करणार? प्रार्थना करू शकता. ओके, मी प्रार्थना करणार. नंतर टाइम मिळाला का मिसाला येणार. मिसाला येणार. दररोज मिसाला यायचा. फादर रॉबर्ट, आता आपली संख्या वाढणार आहे. येस. आणखी काय करणार? मी खोटे बोलणार नाही. मी खोटे बोलणार नाही. आणखी? येस. अभ्यास करू नको. अभ्यास करणार. व्हेरी गुड. येस. मी आई बाबाला रिस्पेक्ट देणार. आई बापाला मान देणार, आई बापाचा सन्मान करणार. आणखी काय करणार? मी मस्ती नाही करणार. ओके, मी मस्ती करणार नाही. घरामध्ये कोणाला त्रास देणार नाही. आणखी काय करणार? मी आजी आजोबांना मान देणार. व्हेरी गुड. आजी आजोबाला मान देणार. एक आजी मला म्हणाली, फादर आम्हाला पहिली जागा द्यायला पाहिजे, कारण खरं म्हणजे आम्हीच आमच्या मुलाला वाढवलेलं आहे, आम्ही आमच्या नातवाला वाढवलेलं आहे. बरोबर आहे तुमचं. आणि मुलं काय सांगतात? आजी आजोबाला मी मान देणार, त्यांचा सन्मान करणार. व्हेरी गुड. आणखी काय करणार? तो हात वरती करतो बघा. मी उलट बोलणार नाही. मी उलट बोलणार नाही, कोणालाच उलट सांगणार नाही, मी त्यांच्या आज्ञेत राहणार. येस. तिकडे तिकडे तो मुलगा बघा, रूपा, तो काय सांगतो? लहान मुलाद्वारे परमेश्वर आपल्याला बोलत असतो. आवाज. मी रोज प्रार्थना करणार. मी रोज प्रार्थना करणार. आता काही कुटुंबामध्ये प्रार्थना होत नाही आणि तुम्ही सगळ्यांनी मुलांनी पुढाकार घ्यायचा आहे. घरामध्ये रोजरीची प्रार्थना झाली पाहिजे. तुमच्या किती मुलांच्या घरी रोजरीची प्रार्थना होते? हात वरती करा. दररोज.
बघा काही मुलं खोटं बोलत नाहीत. बघा तुम्ही काही लोकांच्या घरी प्रार्थना होत नाही, त्यांचे हात खाली आहेत. आणि सगळ्या आईवडिलांना मी सांगतो, मुलांना जर चांगलं उदात्त पवित्र जीवन जगायचं असेल तर आज तुम्ही निश्चय करा की मी माझ्या मुलासह घरामध्ये कुटुंबाची प्रार्थना करणार, रोजरीची प्रार्थना करणार. जे कुटुंब एकत्र प्रार्थना करतं ते कुटुंब एकत्र राहतं. बरोबर ना? व्हेरी गुड. आणि म्हणून मुलांनी सांगितलेलं आहे आम्ही दररोज प्रार्थना करणार. बघा ख्रिस्त शरीर प्रभू येशू तुमच्या हृदयात आलेला आहे, येणार आहे. आणि तो आल्यानंतर तुम्ही काय काय बदल करणार ते तुम्ही सांगितलेलं आहे. बरोबर ना? करणार ना तुम्ही? बघा सगळे लोक बघतात. इथे व्हिडिओ कॅमेरा केला जातो. तुम्ही आता देवाला वचन दिलंय, मला नाही, सगळ्या समक्ष सांगितलंय मी प्रार्थना करणार, मी खोटं बोलणार नाही, मी चोरी करणार नाही, मी अभ्यास करणार, सगळं वचन दिलेले आहे. फार चांगली गोष्ट आहे. बघा आपण काय सांगतो, प्रभू येशू माझ्या हृदयात येतो, मी जीवनाची भाकर आहे. ही भाकर आपण जी बघतो कशापासून बनते? कशापासून बनते माहिती आहे तुम्हाला? कशापासून? फ्लावर. बरोबर, म्हणजे गव्हाच्या दाण्यापासून म्हणू. बघा एक गव्हाचे अनेक दाणे एकत्र येतात आणि त्या गव्हाच्या दाण्यापासून काय केलं जातं? काय केलं जातं माहिती आहे तुम्हाला? तुम्ही बघितलंय काय केलं जातं? पीठ केला जातो. बरोबर, काय केला जातो? पीठ केला जातो. तुमच्या घरी आई मम्मी पीठ काय करते का? काय करते पीठ? काय करते? पीठ मळते ना? बरोबर ना? ती मुलगी उत्तर देते बघा. बघ चपाती. चपाती. व्हेरी गुड. भाकर आपण म्हणतो भाकर. तुम्ही खाता भाकर? भाकर खाल्यामुळे काय मिळतं? भाकर खाल्यामुळे काय होतं? हातवरती बघा काय होतं? हातवरती करा. एनर्जी. व्हेरी गुड. तिला काय सांगायचं आहे? भाकर खाल्ल्याने काय होतं? तेच. भाकर खाल्ली पाहिजे ना? भाकर खाल्ली नाही तर काय होईल? तुम्ही काय खाल्लंच नाही, काय होईल? काय होणार? तुम्ही लकडी पेलवान होणार, असे बारीक होणार. तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना का लहान राहायचं आहे? काय व्हायचं आहे? मोठं व्हायचं आहे ना, मजबूत व्हायचं आहे, एनर्जी मिळवायची आहे, स्ट्रॉंग व्हायचं आहे. आणि म्हणून भाकर खायची. आता ही भाकर चपाती आपण खातो, ही चपाती आपण खातो आणि त्यामुळे आपल्याला काय ते ताकद मिळते. कशासाठी? आपल्या शरीरासाठी. भाकर खाली नाही तर आपण कमजोर होणार. प्रभू येशू काय सांगतो? मी जीवनाची भाकर आहे. प्रभू येशूची भाकर म्हणजे चपाती नाही, जीवनाची भाकर. ती भाकर खाल्ल्याने आपल्याला काय मिळेल? तुम्ही आता कम्युनियन घेणार, काय मिळेल तुम्हाला? सांगा मला. कम्युनियन कशाला घ्यायचं? तुम्ही लहान होते, आईच्या बरोबर जात होते, तेव्हा मम्मी मला पाहिजे, मम्मी मला दे, मम्मी मला दे. बरोबर ना? आता तुम्हाला ती मिळणार आहे. आता तुम्हाला ती भाकर, ती जीवनाची भाकर, ती प्रभू येशू तुमच्या हृदयात येणार आहे. आणि तुम्ही काय होणार? काय होणार? स्ट्रॉंग होणार. स्ट्रॉंग, आध्यात्मिक दृष्ट्या स्ट्रॉंग होणार, आध्यात्मिक दृष्ट्या मजबूत होणार. ही भाकर खाल्ल्याशिवाय येशू सांगतो तुम्हाला माझ्यामध्ये जीवन मिळणार नाही. आणि म्हणून भाकर खायची. दररोज मिसालायचं आणि दररोज ही भाकर खायची. आपण चपाती कधी खातो? दररोज खातो का कधीतरी खातो? दररोज तुम्ही भात खाता? दररोज फ्रुट्स खाता? दररोज मासली किंवा मटण खाता? भाजी खाता. मटण दररोज नाही, कधी कधी खाता. बरोबर ना? कशाला खायचं? आपल्याला ताकद येते. तसं येशूचं शरीर देखील दररोज खायचं,
दररोज. तो फक्त केक नाही आहे, कधीतरी सणाला कापायचा नाही, बड्डेला कापायचा नाही. ही भाकर दररोजची भाकर. आपण प्रार्थना करायची, प्रभू मला दररोज भाकर दे. या भाकरीमुळे मला काय मिळेल? ताकद मिळेल, एनर्जी मिळेल. आपण या भाकरीला काय म्हणतो? तुम्ही काय म्हणता? काय बोलता सांगा? येस, काय बोलता तुम्ही? कम्युनियन. कम्युनियन म्हणजे काय? येस, कम्युनियन म्हणजे काय? बोला. ख्रिस्त शरीर. ख्रिस्त शरीर म्हणजे काय? बोला, तू बोल बोल. पोरं फार चांगली उत्तर देतात. येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त. येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त. बघा शब्द किती आहेत? 2 आहेत. काम, पुढचा शब्द काय? युनियन. कम युनियन, कम्युनियन म्हणजे ती भाकर माझ्या शरीरात येते आणि त्या भाकरीचं प्रभू येशू त्या भाकरीने माझ्या अंतकरणात येतो. आणि ती भाकर भाकर राहते का? आणि मी राहतो का? नाही. ती भाकर माझा शरीराचा भाग बनते आणि मी त्या शरीराचा भाग बनतो. लक्षात घ्या, जी भाकर आपण खातो, चपाती खातो, ती चपाती चपाती राहते का? नाही. ती चपाती आपल्या शरीराचा भाग बनते. म्हणून आपण मोठे होतो, म्हणून आपण जाडे होतो, म्हणून आपण उंच होतो. तसेच प्रभू येशूची भाकर खाल्ल्याने, ही भाकर माझ्या शरीरात आल्याने मी त्या शरीराचा भाग होतो आणि ख्रिस्ताचं शरीर माझं भाग होतो. म्हणून संत भाव काय सांगतो? जगतो जीवन नवे मी माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी. ख्रिस्त माझ्या जीवनात येतो, मी ख्रिस्ताचा होतो, मी ख्रिस्ताचा होतो आणि ख्रिस्त माझा होतो. मी ख्रिस्तमय होतो. समजलं? समजलं तुम्हाला? मी ख्रिस्तमय होतो, मी ख्रिस्ताचा होतो आणि ख्रिस्त माझा होतो. आणि म्हणून कम्युनियन, कम्युनियन म्हणजे जणू काही मी ख्रिस्तामध्ये युनियन होतो, एक बनतो, ख्रिस्तमय बनतो. आणि म्हणून आपण काय म्हणतो? जेव्हा तुम्हाला ख्रिस्त शरीर दिलं जातं तेव्हा तुम्ही काय बोलणार? मी तुम्हाला सांगितलं ख्रिस्त शरीर, तुम्ही काय बोलणार? आमीन. आमीन. व्हेरी गुड. आमीन म्हणजे काय? तुम्हाला सांगितलं बॉडी ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताचं शरीर. आणि तुम्ही सगळ्यांनी बोलणार, काय बोलणार? बोला सगळ्यांनी, परत बोला. आमेन. आमेन म्हणजे हे शरीर जे माझ्या हृदयात येण्यासाठी तयार आहे, मी देखील तयार आहे. आय एम रेडी अँड विलिंग. आमेन. बरोबर ना? आमेन. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आता हात जोडूया. आपण प्रभूला सांगूया, होय प्रभू, आजपासून या क्षणापासून मी संपूर्णपणे माझं जीवन तुला समर्पित करत आहे. मी ख्रिस्तमय होण्यासाठी तयार आहे. तू मला पात्र कर, तू मला स्वच्छ कर, तू मला शुद्ध कर. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकमेव जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खरा परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवासाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य आला. आम्हासाठी त्याला खुर्ची दिले. पोंती पिलाच्या आमदाने त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुण्यात आले आणि तो पवित्र शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चालला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. जिवंतांचा मेलेल्याचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे.
त्याच्या राजाचा अंत होणार नाही. जीवनाचा दातो प्रभू पवित्र आत्मा याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र याच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र याच्या समेत त्याला बसतात आणि गौरवितात. तो संदेष्टा मार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेषितीय सेवेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन याची मी वाट पाहतो. आमेन. विश्वास लोकांच्या प्रार्थना. माझ्या प्रिय बंधूंनो, या दिवसात आपल्या तारणाऱ्या परमेश्वराची दया आणि प्रेम आम्हामध्ये प्रकट झाले आहे. आपल्या स्वतःच्या सत्कृत्यावर नव्हे तर अखिल मानवजातीवर त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवून आपण आपल्या प्रार्थना परमेश्वराला अर्पण करूया. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व फादर, सिस्टर यांना ख्रिस्त सभेची सेवा करण्यास चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमची प्रार्थना आहे. पवित्र कम्युनियन साक्रामेंटाचे महत्त्व सांगून आम्ही आध्यात्मिक जडणघडण करण्यास सर्व धर्मगुरूंना, विशेष करून फादर बॅप्टिस्ट व फादर रॉबर्ट गोन्साल्वेस, सर्व धर्मभगिनींना व सर्व शिक्षकांना ईश्वरी कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमची प्रार्थना आहे. आज आम्ही प्रथमच येशूला आमच्या हृदयात स्वीकारणार आहोत. बाल येशूप्रमाणे आम्ही नेहमी आदर्श जीवन जगावे व सर्वांवर प्रेम करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमची प्रार्थना आहे. आमच्या कुटुंबात नेहमी प्रेमाचे व शांतीचे वातावरण असावे सर्वांनी एकत्र येऊन दररोज रोजरीची प्रार्थना करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमची प्रार्थना आहे. आज जी मुलं मुली प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारणार आहेत त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर प्रभूचा आशीर्वाद असावा. त्यांचे कुटुंब पवित्र कुटुंबाप्रमाणे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमची प्रार्थना आहे. हे प्रभू, तू आमचा राजा आहेस. मोहापासून वाईट जीवनापासून आम्ही दूर राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमची प्रार्थना आहे. जी बालके अनाथ आश्रममध्ये वाढत आहेत त्यांना आपल्या सहकार्यांनी व परमेश्वराच्या आशीर्वादाने कौटुंबिक प्रेमाचे संस्कार लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमची प्रार्थना आहे. जगात शांतीचे वातावरण प्रस्थापित व्हावे, देशातील युद्ध समाप्त व्हावे व सर्वांनी समेठाने व सलोख्याने नांदावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमची प्रार्थना आहे. आपल्या चुलने धर्मग्रामात जे आजारी आहेत, संकटात व अडचणीत आहेत त्यांना परमेश्वराच्या कृपेचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमची प्रार्थना आहे. चांगल्या पुस्तकातून शिवा उत्तम मित्र दुसरा कोणताही नाही. पवित्र शास्त्र बायबल आपला मित्र बनावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमची प्रार्थना आहे. Let us pray for all the children today who for the first time will receive Jesus in Holy Communion. May they love Him with all their hearts and forever live faithfully. Let us pray. आमची प्रार्थना आहे. For the Church that He will transmit the joy and relief of having a loving God. Let us pray. प्रभू, आमची प्रार्थना आहे.
For the peace in our world, that the peace promised by the Lord will become a reality for all people. For this, let us pray our response. हो आमची प्रार्थना आहे.
बंद बघणं माझे आणि तुमचे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, ज्ञानी पुरुषांनी सोने, गंधरस व धूप याचे दान तुझ्या पुतळ्याला अर्पण केले. आम्ही प्रभू ख्रिस्तावर स्वतःचे तुला समर्पण करीत आहोत. आमच्या दानावर दयादृष्टीने पहा व त्याचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व आनंददायक आहे ते आमचे कर्तव्य आहे, कारण आमच्या तारणाची अनादिकालीन योजना ख्रिस्तामध्ये तू आज प्रकट केलीस आणि राष्ट्राचा प्रकाश म्हणून त्याचे दर्शन आम्हाला घडवलेस. त्याच्या दिव्य वैभवाचा प्रकाश शोध तू आमच्यावर पाडलास आणि त्याच्या अमर स्वरूपात आमचा समावेश करून आम्हाला नवजीवन दिलेस. आणि म्हणूनच स्वर्गातील सर्व दूत आणि महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा निरंतर गौरव गातो. सगळ्यांनी हात जोडायचे आहेत. मुलांनो, तुम्ही गुडघे टेका. आजचा दिवस तुमचा महत्वाचा आहे. गुडघे टेका सगळ्यांनी. आपल्याकडे नेलर आहेत. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानो करूया श्रद्धेचा उच्चार, ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो.
तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. ओ फ्रान्सिस, बिशप फेलिक्स आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडव. हे प्रभू, आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुग ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. समर्थ देव पित्या, तुझा सन्मान आणि तुझा गौरव सदा सर्वदा तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, आणि वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विबचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुने तुझी वसून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आता आपण एकमेकांना शांतीवंदन करूया. But
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली आहेस, ती माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. जीवन
In his time
your time, in your time, in your time, you make all things beautiful. In your time, Lord, my life to you I bring, with its winter and its spring. May I handle everything in your time. There's a time. There's a time, both for sowing and for reaping. There's a time, time for losing, time for gain, time for joy and time for pain. Every purpose under heaven has a time. There are times. There are weeks and months we cannot understand God's way. If for years we fail to stand, what is hidden unattained, we'll remember that we can all the time. In His time, in His time, He makes all things beautiful. In His time, Lord, please show me every day as you're teaching me all day, that you do just what you say in your time, in your time, in your time. You make all things beautiful in your time. Lord, my life to you I bring, with its winter and its spring. May I handle everything in your आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझा प्रकाश आम्हाला सदैव व सर्वत्र मार्गदर्शक ठरव. या ख्रिस्त शरीराच्या ख्रिस्ताच्या उपस्थितीत आम्हाला अनुभव येऊ. आम्हाकडून मोठ्या भक्तिभावाने त्याचे स्वागत घडव. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आम्हा मुलांना ख्रिस्त शरीर संस्कार स्वीकारण्यास तू पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू येशू, तू आमच्या इवल्या इवल्या हृदयात प्रथमच मित्र म्हणून आल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, आम्ही विशेष करून आपल्या पॅरिसचे प्रमुख धर्मगुरू फादर बॅप्टिस्ट लोपेज व सहाय्यक धर्मगुरू
फादर रॉबर्ट गोन्साल्विस दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आमची आध्यात्मिक जडणघडण करणाऱ्या व आम्हाला येशूची शिकवण देणाऱ्या आमचे धर्मशिक्षकांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, आम्हाला तू प्रेमळ आई वडील तसेच नातेवाईक व मित्रपरिवार दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, आम्हाला चांगल्या गोष्टी दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, आम्हाला अनेक देणग्यांनी भरून काढल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. तुझा कृपा संस्कार साजरा करण्याचे व एकत्र येऊन आनंद व्यक्त करण्याचे भाग्य तू आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, Jesus, for our dear parents, relatives, and well wishes, for those who helped us to know you through their love and sacrifice. हे प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, Jesus, for coming into our heart in the form of bread and wine. हे प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. हे प्रभू येशू, आज या ठिकाणी तू आमच्या ह्या लहान लेकराच्या अंतकरणामध्ये आलेला आहे, त्या धन्यवाद. आज या वेदीवर ठेवलेले रोजरी, स्कॅप्युलर आणि सर्टिफिकेट या तुझा आशीर्वाद दे. त्याद्वारे त्यांचे जीवन नेहमी पवित्र ठेव. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या माळेवरती, स्कॅप्युलरवरती, सर्टिफिकेटवरती आशीर्वाद दे. आमेन. आशीर्वाद दिलेला नाही. आपण आता अनाउन्समेंट आणि आभाराचं हे केल्यानंतर कृपया खाली बस. शेवटचा कार्यक्रम म्हणजे आभाराचा गोड कार्यक्रम. आजच्या दिवसाचे औचित्य साधून मी पालकांच्या वतीने वाच्या प्रथम ख्रिस्तशरीर स्वीकारलेल्या मुलांच्या वतीने आभार मानत आहे. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाबद्दल मी परमेश्वराचे आणि फातिमा मातेचे आभार मानत आहे. आजच्या या सोहळ्यासाठी आम्हा सर्व पालकांना व मुलांना बऱ्याच जणांकडून मदतीचा हात लाभला आहे. प्रथम आपल्याला नेहमी सहकार्य करणारे, वेळोवेळी आम्हा सर्व पालकांची आध्यात्मिक भूक भागवणारे आपले फादर बॅप्टिस्ट लोपिस आणि फादर रॉबर्ट गोन्साल्विस ह्यांचे मी आभार मानते. आणि मी ॲलन डिसोजा यांना, फादर बॅप्टिस्ट यांना फुल नाही पण फुलाची पाकळी द्यायला सांगतो. फादर रॉबर्ट गोन्साल्विस. तसेच आजच्या मिसासाठी हजर असले फादर थॉमस व फादर अँथनी ह्यांचे देखील मी आभार मानतो. आमच्या मुलांना आध्यात्मिकतेचे धडे देणारे व वेळोवेळी त्यांच्याकडून सराव घेणारे शिक्षक शीतल टीचर, रुफा टीचर आणि सिस्टर अस्मिता ह्यांचे देखील आम्ही आभार मानतो. मी टीचर शीतल यांना पुढे येण्यास सांगतो. सिस्टर अस्मिता, मी रोमा यांना विनंती करेन की जे चर्चसाठी आम्ही सर्व पालकांनी देणगी दिलेली आहे ती फादरांच्या हवाली करा.
आपल्या सुमधुर गायनाने आमच्या सोहळ्याची शोभा वाढविणारे गायन मंडळ ह्यांचे देखील आम्ही आभार मानतो. मिसाची तयारी करणारे जॉन व राजू ह्यांचे देखील आम्ही आभार मानतो. आमच्या मुला मुलींचे ड्रेस शिवणारे लिवास टेलर व पल ह्यांचे देखील आम्ही आभार मानतो. आमचे फोटोग्राफर हिलरी डिसोजा आणि त्यांचे सहाय्यक, त्याचप्रमाणे ऑल्टरचे डेकोरेशन करणारे मॅक्सवेल ह्यांचे देखील आम्ही आभार मानतो. या मिसाला बहुसंख्य संख्येने येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळांची, मित्र मैत्रिणींची आणि ग्रामस्थांचे सुद्धा आम्ही आभार मानत आहोत. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आज आपल्या पॅरिसमध्ये 39 बालकांनी प्रथम ख्रिस्त शरीर स्वीकारलेलं आहे आणि सगळ्यांच्या घरी थोड्याफार प्रमाणामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. सकाळपासून मी राजूला सांगत होतो की राजू, पुष्कळ लोक येणार आहेत, बाहेर खुर्च्या ठेव. पण माझा निराशा झाली. या संस्काराच्या बाबतीत देखील लोक घरी संस्काराला येणार आहेत, परंतु देवळामध्ये एवढे आले नाहीत. मला वाटतं 39 मुलं मुली संस्कार स्वीकारणार आहेत, म्हणजे त्याच्या घरची मंडळी, खास करून त्याचे आजोबा काका जे खास जवळचे आहेत, त्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला देवळामध्ये यायला पाहिजे आणि या मुलांना सपोर्ट आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करायला हवी. पुढच्या वेळेला मला वाटतं त्याविषयी आपल्याला दखल घ्यावी लागेल. तरी सुद्धा आमच्यासाठी हा अगदी आनंदाचा प्रसंग आहे आणि म्हणून जेवढ्या टाळ्या या सगळ्यांना पडल्या त्याच्या कितीतरी पटीने या टाळ्या या मुलांना मिळाल्या पाहिजेत. म्हणून आपण जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं अभिनंदन करूया. ते खरेच अभिनंदनास पात्र आहेत. त्याने उपासनेमध्ये आणि इतर गोष्टीमध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घेतला, त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या शिक्षकांचं, रुफा आणि शीतल आणि सिस्टर यांना मी धन्यवाद देतो. आज प्रकटीकरणाचा सोहळा, गेल्या रविवारचं दान 25,310, आठवड्याचं दान 19,660, नवीन वर्षाचं दान 71,640. आपल्या दानाबद्दल धन्यवाद. आजच्या मिसाचं आयोजन आपल्या मुलाने केलं, मी त्यांचं अभिनंदन करतो. उद्या सोमवारपासून ते रविवारपर्यंत मिसाच्या उपासनाचं आयोजन सोसायटी सेजोड करतील. म्हणजे प्रिय बंधुभगिनींनो, आपल्याला फार सुंदर अशी नवीन दफनभूमी मिळालेली आहे आणि या दफनभूमी कशी सुंदर करता येईल. तुम्ही परदेशात आपली मुलं जातात, त्यांना तुम्ही विचारा की तिथली सेमेट्री कशी सुंदर असते. अगदी निसर्गरम्य असं वाटत नाही की ती दफनभूमी आहे. आपल्याकडे आपल्याला ती सुंदर ठेवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागणार आहेत. खास करून जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्यांचे काही कपडे किंवा ते उषा, पिलोकेस वगैरे काही ती घेऊ नये. पिलो वगैरे घेऊन यायची गरज नाही. त्या पिलो तुम्ही तिथे घरीच ठेवा. जर प्रत्येक अशा मरणाच्या वेळेला 2-2, 3-3 पिलो जर यायला लागल्या तर दफनभूमीची काय अवस्था होईल. कारण हे जे सगळे कपडे आहेत ते कुजत नाहीत. आपल्याकडे आता सगळ्या खाचा नवीन आहेत आणि म्हणून ती काळजी बाळगायची आहे. त्याचप्रमाणे शेवटचा विधी, संपूर्ण अंत्यविधीचा शेवट दफनभूमीमध्ये जेव्हा शेवटची प्रार्थना होते त्या प्रार्थनेनं होतो. अनेक लोक लांबून दूरवरून प्रवास करून शेवटची मूठमाती देण्यासाठी, शेवटचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. आपण देखील शेवटच्या दर्शनापर्यंत थांबायचं आहे. काही
लोकांचं, पाहुणे मंडळीचं, दूरवरून आलेल्या लोकांचं मी समजू शकतो. त्यांच्यासाठी ते मूर्त शरीर किंवा ती बॉडी आपल्या चर्चमध्ये ठेवली जाईल, त्यांना दर्शन दिलं जाईल आणि त्यानंतर हे बॉडी आपल्या दफनभूमीमध्ये घेऊन घेतले जातील. कमीत कमी 4 फूट तरी त्या खाचेचं खोदकाम व्हायला हवं. ज्या शेजाळामध्ये ती व्यक्ती मरण पावलेली आहे त्या शेजाळाची जबाबदारी आहे. तुम्ही जाऊन बघा की बरोबर 4 फूट खोदकाम केलं आहे की नाही, त्याबाबत ती दखल घ्यायची आहे. येत्या बुधवारी प्रॉपर्टी कमिटी आणि फायनान्स कमिटी 7 वाजता आहे. आपल्या पॅरिसमध्ये आपण नव्याने प्रॉपर्टी कमिटी आणि फायनान्स कमिटी स्थापन केलेली आहे. तर त्या सभासदांनी नोंद घ्यायची आहे बुधवारी 7 वाजता. आपण त्यांच्यासाठी त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी पुष्कळ मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानूया. शीतल आणि रुफा आणि अनेक महिने या मुलांसाठी त्यांचे संस्कार आणि त्यांच्या प्रार्थना शिकवण्यासाठी मेहनत घेतली आहे. पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. सिस्टर ऑल्गा. सिस्टर अस्मिताची गिफ्ट सिस्टर ऑल्गा स्वीकारणार आहेत. येते आहेत सेफ डिपॉझिटमध्ये ठेवलेली. तर सिस्टर दिसल्या म्हणून आपण सिस्टरांकडे सुपूर्द करूया. सिस्टरांच्या वतीने परमेश्वर तुम्हाला अंधारातून प्रकाशात आणलं आहे. त्याचा दयेने तुम्हाला अनुभव येवो, त्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त हो. तुमचा विश्वास, तुमची आशा व प्रीती दृढ करो. आमेन. तुम्ही मोठ्या धैर्याने ख्रिस्ताचे अनुकरण करीत आहात. आजच्या दिवशी ख्रिस्त अंधारात प्रकाशाप्रमाणे प्रकटला. आपल्या बंधू भगिनींना तुम्हाकडून प्रकाशाचे दर्शन घडो. ज्ञानी पुरुष ताऱ्याच्या दिशेने पुढे गेले. त्यांना प्रकाशाचा प्रकाश ख्रिस्ताचे दर्शन घडले. या जगातील तुमचा प्रवास संपल्यावर तुम्हाला सुद्धा ख्रिस्ताचे दर्शन घडो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र व पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर सदा राहो. जा मिसा संपली आहे. आता गायन संपल्यानंतर फोटो काढल्यानंतर आपले दोन्ही फादर अँथनी आणि फादर थॉमस मुलांना बेतीन, रोजरी आणि सर्टिफिकेट देतील. तर कम्युनियनसारखं तुम्ही लाईनमध्ये 2 रांगेत यायचं आहे.
Bless us and protect us, guide us on our way. Our Lady of Mount Carmel, we beseech you, we pray. Bless us and protect us, guide us on our way to our eternal dwelling. Safely lead us on when our earthly tasks are almost done. Our Lady of Mount Carmel, we beseech you, we pray. Bless us and protect us, guide us on our way. Give us your scapular, in its mantle we stay. Teach us to call upon you when skies are gray. Our Lady of Mount Carmel, we beseech you, we pray. Bless us and protect us, guide us on our way. We pray to you, Our Lady, upon the mountain top, trusting in benevolence, just like Simon Stock. Our Lady of Mount Carmel, we beseech you, we pray. Bless us and protect us, guide us on our way. A vision so meaningful you allowed us to see. Enfold me in your arms from sin, set me free. Our Lady of Mount Carmel, we beseech you, we pray. Bless us and protect us, guide us on our way. Our Lady of Mount Carmel, we beseech you, we pray. Bless us and